अगे सुनबाई इकडे ये ग. हा सासूबाई, आले आले. या म्हातारीचं माझ्याशिवाय पानच हलत नाही. आले. अहो सासूबाई, तुम्ही तर हळदी कुंकवाची सगळी तयारी केली, ते माझ्याशिवाय. अहो सासूबाई, आपण कॉलनीतल्या बायाने एवढे भारी भारी वाण देणार आहेत. तुम्हाला माहिती का, मी मगाशी शिंदेबाईच्या घरी ना हळदी कुंकवाला गेले होते. त्यांनी मला हे पार्लेजी बिस्किट पुडा दिला. आता तुम्हीच सांगा, हे पार्लेजी खायचं वय आहे का माझं? आणि ती शेजारची सोनवणे बाई, तिने हे 2 रुपयाचं टिकल्याचं पाकिट दिलं. आता एवढं मोठे मोठे टिकलं मी लावणार आहे का हो? तर तुम्ही थांबा, हे सगळे वाण आहेत ना ठेवून द्या. मी सांगतो तुम्हाला काय द्यायचं कॉलनीतल्या बायांना. अहो सासूबाई, आपण ना कॉलनीतल्या बायांना हे केलं देऊ, तसे खराब व्हायला लागले, संपून तरी जातील. सासूबाई, मी आवरून आले. चल बाई, आवडते लवकर, लग्नानंतरची पहिली संक्रांती माझी. अरे माझे केस तर ओले, हेअरस्टाईल काय करू? हे आहे मॅक्मी बोल्टचं 3-in-1 हॉट एअर ब्रश. यामध्ये 2 अटॅचमेंट आहेत. अटॅचमेंट काढणं आणि लावणं खूप इझी आहे. यामध्ये 4 टेम्परेचर मोड आहेत. इथे मी ब्लो ड्रायरनं माझे केस कोरडे करून घेत आहे. त्यानंतर मी हॉट एअर ब्रश अटॅच केला आहे. माझे केसांचे छोटे छोटे सेक्शन करून मी माझे हेअर स्ट्रेट करत आहे. तुम्ही इथे रिझल्ट पाहू शकतात, माझे केस किती भारी आणि किती स्ट्रेट झाले आहेत. इथे तुम्ही बिफोर आणि आफ्टर रिझल्ट पाहू शकतात. आता सलून मध्ये जाण्याची अजिबात गरज नाही, कारण घर बसल्या बसल्या मी माझी हेअरस्टाईल करू शकते. नमस्कार करते हा काकू. बाई, पहिली संक्रांत ना ग तुझी? हो काकू, पहिली संक्रांत. मग एक उखाणा घे ना. खरंच घेऊ? हो हो, घे घे. ताटात होते तिळगुळ, त्याला लागली मुंग्यांची रांग. ताटात होते तिळगुळ, त्याला लागली मुंग्यांची रांग. निखिल रावांचं नाव घेते, तुमच्या नानाची